नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना पाहणार आहोत. कोणत्याही राष्ट्राचं सामर्थ्य हे त्या राष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये जी एकात्मतेची भावना असते त्या एकात्म भावनेवर अवलंबून असतं. एकसंघ राष्ट्रावर परकीय शक्ती, दुष्ट शक्ती या विजय मिळवू शकत नाहीत. म्हणून राष्ट्रीय एकात्मता हा जसा मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण गाभा आहे, तसाच भारतीय संस्कृतीचा राष्ट्राचा तो एक मूलाधार आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की मानवी जीवनाप्रमाणेच राजकीय, सामाजिक, आर्थिक जीवनातही राष्ट्रीय एकात्मतेची दृष्टी स्वीकारल्याशिवाय मानवी जीवन सुसंस्कृत संपन्न होणार नाही. म्हणजे मानवी जीवन संस्कृती संपन्न होण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता ही गरजेची आहे. भारतात आपण पाहतो की अनेक समस्या आहेत. त्यापैकी राष्ट्रीय एकात्मता ही एक गंभीर आणि गुंतागुंतीची समस्या आहे. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताला विविध समस्या या भेडसावतात. विविध समस्या भारतीय समाजामध्ये प्रचलित आहेत. त्यात प्रामुख्याने आर्थिक विकास, सक्षम प्रशासन, वैज्ञानिक विकास, निरक्षरता, चारित्र्य निर्मिती, दारिद्र्य यासारख्या समस्यांपैकी प्राधान्याने असणारी समस्या म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची समस्या आहे. मानवी जीवनातील विविध समस्या, इच्छा, आशा, आकांक्षा, सुखदुःख हे सर्व जवळपास सारखीच असतात. देशादेशात, राज्यात, समाजातील विविध गटात, जाती जमातीत आपल्याला वैमनस्य निर्माण झाल्यास त्याचे दुष्परिणाम सगळीकडे पाहायला मिळतात. सर्व वाद मानव निर्मित असून मानवाच्या अहंकारातून किंवा संकुचित वृत्तीतून हे निर्माण होतात. माणूसच माणसाचा वैरी बनतो. वैमनस्य संकुचित भावनेतून निर्माण होते. गेल्या काही वर्षातील आपल्या घटनांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय ऐक्याला बाधा आणणाऱ्या विघटनकारी शक्ती या डोकेवर काढत आहेत. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी जातीयता, भाषावाद, प्रांतवाद, धर्मांधता, दारिद्र्य, हिंसक वृत्ती, आंतरराष्ट्रीय राजनीती यासारखे प्रचंड अडथळे आहेत. राष्ट्रीय एकात्मता साधणे आज अवघड होऊन बसलेले आहे. मात्र अकस्मात आपली बाह्य आक्रमण करणाऱ्या ज्या काही शक्ती आहेत त्या सर्व भारतीय एक होतात अशा प्रसंगी आणि एकात्मतेचे प्रतीक त्यावेळी ध्यानात येतं. जेव्हा परकीय आक्रमणे होतात तेव्हा आपण आपल्यात असणारे सर्व भेद विसरून जातो आणि सर्व एक आहोत ही भावना त्या ठिकाणी वाढीस लागते आणि आपण त्या दुष्ट शक्तीला शह देतो. व्यक्ती जशी समाजशील आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी प्रवृत्तीचा आहे. सामूहिक जीवन जगत असताना नेहमीच आपण स्वार्थाला दुय्यम स्थान दिलं पाहिजे. तेव्हाच समाज जीवनातही व्यक्ती हा व्यापक दृष्टिकोन स्वीकारून समाजाकडेही पाहिल. ज्याप्रमाणे आपण कुटुंबात वावरताना प्रत्येक व्यक्ती कुटुंबाच्या सदस्यासाठी काहीतरी करायला तयार होतो, तीच आत्मीयता, तोच जिव्हाळा, तीच सहकार्य भावना व्यक्तीमध्ये समाजातील सर्व सदस्यांप्रती जेव्हा निर्माण होईल तेव्हाच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. जेव्हा आपण मीपणाऐवजी आम्ही किंवा आपण ही भावना वाढीस लावू तेव्हाच राष्ट्रहित, राष्ट्रप्रेम त्या ठिकाणी वाढीस लावण्यास मदत होते. कुटुंबाचे स्वतःचे हित जेव्हा आपण पाहतो त्या ठिकाणीच आपण राष्ट्रहिताचाही विचार केला पाहिजे. आपण सर्व नागरिक परस्परांचे बंधुभावाने आपण एकमेकांशी वागलं पाहिजे. धर्म, जात, वंश, प्रांत हे भेद आपण विसरले पाहिजेत आणि आपण भारतीय आहोत ही एकात्मतेची भावना निर्माण होणं हीच खऱ्या अर्थाने भावनिक पातळीतील राष्ट्रीय एकात्मता म्हणता येईल. तर राष्ट्रीय एकात्मता ही केवळ कायदे करून साध्य होणारी बाब नाही, तर त्यासाठी लोकांची मने समानतेची असणं आवश्यक आहे आणि समानतेची भावना समाजात रुजणं आवश्यक आहे. धर्म, भाषा, वंश, जाती, प्रांत
यात भिन्नता असली तरी विशाल प्रदेशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच भारताचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. ही एकता भारतीय समाजात सनातन परंपरा आहे. राजा अशोक, चंद्रगुप्त, हर्षवर्धन, अकबर, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या सम्राटांनी, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, गुरु नानक यासारख्या संतांनी समाजात एकता निर्माण करण्यासाठी, ती टिकून ठेवण्यासाठी कार्य केलेलं आहे. अशी प्राचीन परंपरा आपल्या भारताला लाभलेली आहे. विविध प्रकारच्या भिन्नतेमुळे राष्ट्रीय एकात्मतास तडा जातो, परत ती साधली जाते. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता ही भारतामध्ये साधण्यासाठी विशेष असे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही राष्ट्रीय एकात्मता आपल्याला या राष्ट्रीय एकात्मतेची प्रचितीसुद्धा वेळोवेळी येत असते. राष्ट्रीय एकात्मता ही कोणत्या राष्ट्राचा मूलभूत आधार आहे. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील व्यक्तीच्या एकात्मतेच्या भावनेवर आधारित असतो. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे आपण ज्या देशात, राष्ट्रात राहतो त्या देशाविषयी, राष्ट्राविषयी, त्यातील सर्व सभासदांविषयी आपल्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण होणे होय. एकाच भूप्रदेशावरील समाजात एकात्मतेची भावना असणे हा राष्ट्र या संकल्पनेचा अर्थ आपल्याला सांगता येईल. एकाच भूप्रदेशात एक वंश, एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती असा समाज म्हणजे राष्ट्रीय एकात्म समाज होय. भारतीय समाजाच्या दृष्टीने विचार करता ही संकल्पना भाषा, वंश, धर्म, पंथ यातील समानतेच्या आधारावर नसून ती एक विविधतेत ही एकता साधणारी भावनात्मक आणि मानसिक पातळीवरील प्रक्रिया आहे. वंश, धर्म, जात, पंथ, भाषा, चालीरीती, पद्धती, भौगोलिक विविधता असूनही आपली जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत याविषयी आत्मीयतेची भावना असूनही जेव्हा एका राष्ट्रातील बहुसंख्य सभासद एक होऊन पुढे येऊन राष्ट्रहित साधण्यासाठी त्या ठिकाणी पुढे येतात, राष्ट्रहिताला त्या ठिकाणी सपोर्ट करतात, राष्ट्रहित साधण्यासाठी प्रयत्नशील असतात, अशा व्यापक अर्थाने राष्ट्रीय एकात्मता भारतात आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर ब्रिजमोहन यांनी राष्ट्रीय एकात्मतेची व्याख्या सांगत असताना, राष्ट्रीय एकात्मता ही एक मानसिक सामाजिक प्रक्रिया आहे. त्यात सर्व प्रकारचे समूह आपल्या संकुचित निष्ठा ओलांडून राष्ट्राने स्वीकारलेल्या उद्दिष्टाच्या पूर्ततेत समान सहभागी होतात. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता ही भावनिक आणि मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया मानलेली आहे. म्हणजे आपण सर्व एक आहोत ही मानसिकता जोपर्यंत आपली तयार होणार नाही तोपर्यंत प्रत्यक्ष भारतीय समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मता ही वाढीस लागणार नाही. आणि सामाजिक पातळीवर ही राष्ट्रीय एकात्मता प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या मनामध्ये असणारी संकुचित भावना आपल्याला दूर ठेवावी लागेल आणि राष्ट्राचं उद्दिष्ट किंवा राष्ट्रहित जोपासण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी पुढे येऊन सहभागी होणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर भोळे यांनी असं सांगितले की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे असे ऐक्य जे कोणत्याही तऱ्हेच्या सर्वंकष सत्तावादापासून मुक्त असते आणि एखाद्या विशिष्ट भूभागावर राहणाऱ्या जनतेची परस्परांसह भावी काळातील लोकशाही शासनाखाली राहण्याची इच्छा असणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. डॉक्टर भोळे यांनी असं सांगितले की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकतेची भावना जी ज्या ठिकाणी विशिष्ट भूभागावर लोक राहतात आणि लोकशाही शासन पद्धती स्वीकारण्याची त्यांची इच्छा असते आणि ही लोकशाही शासन पद्धती ही राष्ट्रीय एकात्मतेला बळ देते. म्हणजेच जेव्हा समूहनिष्ठा, धर्मनिष्ठा, जातीनिष्ठा, प्रांतनिष्ठा यापेक्षा देशातील प्रत्येक नागरिक राष्ट्रनिष्ठेला प्राधान्य देतो तेव्हा राष्ट्रीय एकात्मता त्या ठिकाणी वाढीस लागते. वरील व्याख्येवरून राष्ट्रीय एकात्मतेचे स्वरूप स्पष्ट होते. जेव्हा स्वसमूहनिष्ठा, भाषा, प्रांत, धर्म, जात, वंश, भेद बाजूला सारले जातात आणि व्यक्ती राष्ट्रप्रेमाने राष्ट्रहितासाठी एकत्र येतात, राष्ट्रहिताची जपवणूक करतात, तेव्हाच खरी राष्ट्रीय एकात्मता ही साध्य होते. समान पोशाख पद्धती, समान श्रद्धा, समान आचारविचार या बाबतीत दिसून येणारी ही एकात्मता जरी वरवरची असली तरी भारतामध्ये मात्र या रंगीबेरंगी धाग्यांना एका पक्क्या रेशीम धाग्यात गुंफणारी रेशीम बांध म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता होय. ही राष्ट्रीय एकात्मता एक मानसिक प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्र बलशाली होण्यासाठी त्या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात सामाजिक आणि भावनिक एकात्मता निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणून शासनाने विषमतेला खतपाणी न घालता राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी सदोदित प्रयत्न करणं आवश्यक आहे. ही राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणं
खूप आवश्यक आहे. राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी समूहनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा यामध्ये सदैव राष्ट्रनिष्ठेला अग्रेसर मानणारे नागरिक पुढे आले पाहिजेत. नागरिकांच्या निष्ठा, आकांक्षा, दृष्टिकोन, मनोवृत्ती यामध्ये सुसंवाद निर्माण होणं म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता होय. आणि यासाठी आपल्याला आपल्या धर्म, भाषा, चालरीती, इच्छा, आकांक्षा यांना पूर्णपणे तिलांजली द्यावी लागेल, यांना बाजूला सारावं लागेल आणि आपल्या ऐच्छिक बाबी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत निश्चित आपण जपल्या पाहिजेत, परंतु राष्ट्रहितामध्ये त्या अडथळा येणार नाहीत याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली तर राष्ट्रीय एकात्मता ही खऱ्या अर्थाने भारतीय समाजामध्ये वाढीस लावण्यासाठी मदत होते. धन्यवाद.